नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटन महाराष्ट्र राज्य। सचिन भाऊ साळवे। माझा परिचय असा आहे की आज या ठिकाणी मी तुमच्या समोर पुन्हा लाईव्ह आलो आहे। लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आपण आज पासून समाज जागृती अभियानाला सुरुवात केली आहे महाराष्ट्रामध्ये। त्याचं कारण असे आहे की गेल्या काही वर्षापासून आपल्या समाजामध्ये अन्याय अत्याचार होतात आणि असंख्य ह्या समाजप्रवाहामध्ये घटना घडतात। त्या घटना दाबल्या जातात कारण इथल्या प्रस्थापित जे राजकीय पक्ष आहेत आणि त्याला जे प्रशासन आहे ते त्या प्रशासन राजकीय पक्षांच्या हाताचं बाहुलं आहे आणि त्यामुळे आपल्या समाजाला वाली नाहीये। आज या ठिकाणी अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ होऊ नये याच्या विरोधात कोणतेही गटतट बोलायला तयार नाहीये। आज या ठिकाणी इलेक्शन आले, निवडणुका चालू होतील, नोव्हेंबर मध्ये शक्यतो लागतील आणि त्या निवडणुका लागल्याच्या नंतर आता सगळ्यांच्या भेटी गाठी संघटन बांधणे गटतट समाजाच्या भेटीला यायला लागली। समाजाच्या मुलांना कसं तरी हे करायचं की काहीतरी आम्ही तुमच्यासाठी करू हे आश्वासनं द्यायचे, पण ते आश्वासनं फक्त इलेक्शन पुरते मर्यादित आहेत। हे समाजातल्या माझ्या सर्व बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे, युवा वर्गाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि तुम्ही स्वतः मी म्हणतो की तुम्ही लक्षात घ्या यांचं काय चाललंय ते, हे म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याचा स्वतः स्टडी करा। गेल्या अनेक वर्षापासून हेच चाललं। आज 77 वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाले, आज आपण राजकीय अस्तित्वामध्ये नाहीये। स्वाभिमानी बाणा कुणाचा आहे आणि काही नाही हे कोणाला माहिती नाही। आज प्रस्थापित अप्रस्थापित राजकीय पक्षांचे जेवढे गटतट आहेत, रामदास आठवले पासून तर दीपक केदार पर्यंत, हे सगळे गट प्रस्थापित अप्रस्थापित राजकीय पक्षांचे बटीक आहेत आणि ह्या बटीकांनी समाजाला झेंडा जारी केला। ह्या झेंडा चला यांच्या पाठीमागे आणि हे कुठपर्यंत चालणार। आज भीमा कोरेगावची दंगल झाली, त्या दंगलीपर्यंत फक्त 15 दिवस 20 दिवस 2 महिने मर्यादित होता सगळं, त्याच्यावरती आज कोणी बोलायला तयार नाहीये। दंगल होऊन गेली, झेंडे घेतले, रस्त्यावर उतरले, निवेदन दिले, आरडाओरड केला, सगळं काय झालं। सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथपर्यंत झाला। आज परिस्थिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे सांगितलं। आपण शिकलो पण संघटित झालो नाही। समाजातले जे लोक शिकून पुढे गेले, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन पुढे गेले, ह्या लोकांनी फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन पुढे गेले, पुन्हा समाजाकडे वळून बघितलं नाही समाजाची काय दुरावस्था आहे आज। आणि फक्त मग आपण झेंडाधारी झालो। आपले प्रस्थापित अप्रस्थापित गट जे आहेत आज जे खूप मोठ्या तोरण येतात। आता काल परवा 2-4 दिवसापूर्वी नगरमध्ये एक संविधान सन्मान सभा झाली होती, त्याच्यामध्ये आले होते रामदास आठवले आले होते, गवई साहेब आले होते, जोगेंद्र कवाडे साहेब आले होते आणि यांनी मग सांगितलं सन्मान सभा आहे, फक्त सन्मान सभा झाली, त्याच्यानंतर काय सन्मान सभा तर करून गेले तुम्ही। समाजातले लोक किती आले, तुम्ही जर केंद्रीय मंत्र्याच्या सभेला किती लोक यायला पाहिजे याचा पण हिशोब व्हायला हवा। दुसरी गोष्ट म्हणजे आज जी परिस्थिती समाजाची आहे ती समाजाची परिस्थिती बदलायची जर असेल तर आपण सर्वांनी श्रद्धेय डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पाठीमागं आपण उभा राहायला पाहिजे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजनांना 18 पगड जाती 12 बलुतेदार यांना सर्वांना बरोबर घेऊन आज त्यांना जागरूक करायचं काम करत आहेत। त्यानंतर विषय असा आहे की गेल्या आणि सत्ताधारी होण्याचं आवाहनही करत आहेत। एक नवा इतिहास आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचिताच्या बाजूने उभा राहून घडवत आहेत। हा महत्वाचा मुद्दा सगळ्या बहुजनांनी, सगळ्या ओबीसी एसटी एनटी आणि इतर जितकेही बहुजन आहेत ह्या सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। त्याशिवाय तुम्हाला राजकीय सत्ता मिळणार नाही। तुमच्या हातामध्ये आतापर्यंत तुमच्या आणि आमच्या हातामध्ये 80% हा बहुजन समाज असताना 20% लोक त्यावरती राजकीय सत्ता स्थापन करतात त्यांच्या बळावरती आणि आपण फक्त झेंडाधारी आहोत। हा झेंडे आपण कितपर्यंत घेऊन फिरणार इथपर्यंत आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। आज बंधुजनांनो, याचे कारण आपल्या यामागे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं केंद्रात नेतृत्व हवे होते, पण ते समाजात रामदास आठवले गट, रसू गवई गट, जोगेंद्र कवाडे गट, दीपक केदार गट असे अनेक गट निर्माण झाले। फक्त तुम्ही असं बोलून चालणार नाहीये। मी ऑल इंडिया कांतरचा संस्थापक बोलतोय, सगळे संस्थापक आहे तिथं,
त्याही ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे, ते सगळे संस्थापकच आहेत, सगळे क्रांतिकारी आहेत आणि भारत देशाची ही भूमी क्रांतिकारी भूमी आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करून समाजाला तुम्ही वेळात काढायचं काम करू नका. समाज जागृत करण्यासाठी मी उभा केलेला जी चळवळ आहे त्याच्यामध्ये समाजाला मी जागृत करणार आहे. खऱ्या अर्थाने वाडी वस्तीमधून झेंडे घेऊन समाजाने कोणत्याही प्रस्थापितांच्या पाठीमागे जाऊ नये ही माझी समाजाला विनंती आहे. कारण जोपर्यंत आपण यांचे झेंडे घेऊन निघतो तोपर्यंत आपल्याला राजकीय सत्ता मिळणार नाहीये. आणि आपला स्वाभिमान जर समजा आपला जर उमेदवार असेल आणि आपण जर त्यांना म्हटलं ते आपल्या माता भगिनींना 500 रुपये देऊन ते झेंडे घेऊन फिरण्यास सांगतात, प्रचार फेरी झाली, आपणही जातो, आपला पोटापाण्याचा प्रश्न हरकत नाहीये. पण आपण या पाठीमागे एक ह्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आपला स्वाभिमान आपण ज्यावेळेस काम करतो, भंगार वेचतो किंवा इतर काही जे काही कामं करतोय, आपण महानगरपालिकेमध्ये झाडायला जातो, अनेक काही अशा कामं आपण करतो, त्यावेळेस आपला स्वाभिमानाचे आपल्याला ठेच लागत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस 500 रुपये देतात त्यावेळेस आपण 500 रुपये वारी आपण आपला स्वाभिमान विकला जातो. आज जर आपला उमेदवार जर उभा केला आणि त्यांना जर बोललं की आम्ही तुम्हाला 1000 रुपये देतोय, तर त्या पण आपल्याच माता भगिनी आहेत, त्या आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला येणार नाहीत. याचं कारण असं आहे की त्यांचा स्वाभिमान आडवा येतो त्यांना. मग आपला स्वाभिमान आपण बाजारात विकायला ठेवला का 500 रुपये वारी, हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण खऱ्या अर्थाने जितके गटतट आहेत महाराष्ट्रामध्ये, आठवले पासून तर दीपक केदार पर्यंत, हे सगळे हे प्रस्थापित राजकीय पक्षाचे डाऊनचे बटीक आहेत. आणि यांनी तिथं फक्त सेवा करायची, 5 वर्षाच्या नंतर निवडणूक परत जवळ घेणार आणि जवळ गेल्यानंतर 5 वर्ष इलेक्शन झाल्याच्या नंतर हे पुन्हा तुम्हाला हुसकावून देणार आहेत. हे काही तुम्हाला जवळ घेणार नाही, तुम्ही कोण आम्ही कोण आम्हाला काही माहिती नाही, तुम्हाला साधं कोणी जयभीम पण घालणार नाहीये. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या बटीक गटातटांचा झालेला आहे. आणि यांना बटीक म्हणणं म्हणजे धाडस लागतं, कारण बगावत करण्यासाठी कलेजा लागतो आणि चाटेगिरी करायला फक्त जीभ लागते. ही परिस्थिती ह्या गटातटाची झालेली आहे. आणि आज दीपक केदार हा इतक्या आवाहन ओरडतो, घासातुष्ट ओरडतो, काय चळवळीचा आदर आहे, मला समाजातला माणूस आहे, चळवळीचा आदर आहे, माणसाचा आदर आहे. पण तुम्ही ज्या अर्थाने मनुवाद्याविरोधात जे बंड केला, घसातुटुस्तर ओरडले आणि शेवटी तुम्ही कुणाच्या पाठीमागे जाऊन उभं राहिले, ज्या माणसांनी बाबासाहेब आंबेडकरांचा भरसभेमध्ये बॅनर फाडून काढला किंवा काढून टाकला, अशांच्या पाठीमागे तुम्ही गळ्यात गळे घालून उभे आहेत. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही काय करता, म्हणजे तुम्ही प्रस्थापितांची बटीक आहात, हे मला इथं नमूद करायचे. आणि मी बटीक म्हणणार, जोपर्यंत समाज जागृत करत नाही तोपर्यंत मी सगळ्या गटातटांना बटीक म्हणणार. कारण हे त्यांची ते शब्द त्यांना ते रुजू होतात. कारण यांनी समाजाला फक्त वेड्यात काढायचं काम केले इतक्या वर्ष. आणि समाजाला काय, समाज गरीब आहे. आजही बघा तुम्ही गावाखेड्यामध्ये जाऊन, आजही समाज घरकुल भेटण्याची वाट पाहतो. आजही जे गावाखेड्यामध्ये शहरीकरणामध्ये तुम्ही पहा, जाऊन तुम्ही तपासा आणि तुम्ही बघा की समाजाला केसरी कुपन कार्ड आहे, जे हातावरचे लोक आहेत, बेनिराधार आहेत, अशा लोकांना केसरी कुपन कार्ड आहे. आणि जे नोकरदार लोक आहेत त्यांना पिवळं दारिद्र्य रेषा खालचं कुपन आहे. अशी परिस्थिती समाजाची आहे. वाडी वस्तीचा निधी हा दुसरीकडे वापरला जातात, अल्पसंख्याक समुदायाचा निधी हा बाहेर वापरला जातो आणि आपण फक्त झेंडे घेतो. आज जर तुम्ही अशा अनेक ह्या नगरमध्ये, या महाराष्ट्रामध्ये अनेक असे नेते आहेत की आम्ही भाऊचे खूप जवळचे आहेत, प्रत्येक जण भाऊच्या जवळचा आहे. पण तुम्हाला भाऊच्या विरोधात तुम्ही फॉर्म भरून दाखवा, आमदारकीचा, खासदारकीचा, भाऊचे तुम्हाला किती विरोधक तयार होतात ते बघा. समाजा हिताचे कामं करा. समाज हिताचे जर कामं करता आले तर चळवळी चालवणे, तर तुमच्या वाचून काय राहिले नाही, माझ्याही वाचून काय राहिलेलं नाही चळवळीचं. जर मी गेलो तर चळवळ थांबली जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत आहेत. ते विचार मी जरी गेलो तरी कुणीतरी पुढे घेऊन जाणार आहे, प्रेरित होणार आहेत आणि ते चालत राहणार आहेत. हे लक्षात चळवळी घ्यायला पाहिजे. तर तुम्ही समाजाला वेड्यात काढायचं काम करू नका. मला या ठिकाणी हे मांडायचे की तुम्ही समाजाला वेड्यात काढू नका. कारण तुम्ही आतापर्यंत आजही काही असे नेते लोक आहेत गटातटाचे, त्यांच्याकडे गेला आणि त्यांना जर विचारलं की बाबा समाजाची काय परिस्थिती आहे, तुम्ही काय करताय, तर ते बोलतो आपला समाज असा आहे, आपला समाज तसा आहे आणि आपला समाज हे काय करू शकत नाही. ठीक आहे, हरकत नाहीये, करू शकत नाही. पण मला एक सांगा, तुम्ही एवढे धुरंधर नेते, एवढे गटतट चालवता, ह्याच्या त्याच्या दारातले गुलाम होता, मग त्या गुलामांकडून तुम्ही कमीत कमी समाजातल्या मुलांसाठी, मुलींसाठी हॉस्टेल, शाळा, कॉलेज असं काहीतरी तुम्ही का नाही उभे केले आतापर्यंत? देशाच्या 77 वर्ष स्वातंत्र्याला झालेले आहेत, तुम्ही कोणते हे काढले?
कोणत्या शाळा उभा नाही केल्या? आणि तुम्ही समाजासाठी, समाज हे करतो, समाज ते करतो, समाजाला जावं लागतंय, मजबुरी समाजाची की समाजाला वाली नाहीये म्हणून समाजाला दुसऱ्याच्या पाठीमागे जावं लागतं, कोणाचा तरी झेंडा हातेमध्ये घ्यावा लागतो, कारण मुलांना कामं नाही, मुलांचे शिक्षण नाही आहेत. 5वी 4थी 5वी 6वीला गेल्या का आपला मुलगा व्यसनावर जातो, कारण घरातली परिस्थिती ती आहे, वडील व्यसनाधारी आहेत, मग मुलांनाही तेच सवय लागते पुढे. ही समाजाची स्थिती आहे, त्यामुळे ही बदलली पाहिजे. त्यासाठी आपण शाळा संस्था उघडल्या पाहिजे. तुम्हाला कोणी बंदी घातली नाही, तुमच्या हातामध्ये असूनही तुम्ही काय केलं नाही, तुम्ही फक्त दावणीचे बटी झाले आणि विषय संपला. समाजाकडे यायचं 5 वर्षानंतर फक्त समाजाला म्हणायचं हा मी आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांनी चालणार. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरचे विचार जर चालले असते तर बाबासाहेब आंबेडकरांचे फक्त तुम्ही प्रतिमेचं पूजन केलं आणि विचाराचं दफन करणारे तुम्ही गटतट आहेत. या सगळ्या गटतटांना माझा आरोप यांच्यावरती की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं दफन केलं. तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन चालले असते तर तुम्ही आज सत्तेमध्ये असते, तुम्ही कोणाच्या दावणीचे गुलामबट्टी झाले नसते. ही परिस्थिती तुम्ही तुमच्यापुरती मर्यादित ठेवा. समाजाला वेळेत काढायचं काम करायचं नाहीये. समाज हुशार चाललाय, समाज होतोय, समाजामध्ये आहेत, युवा वर्ग पण आहेत, त्यांना काय लागलं की तुम्ही काय परिस्थितीने काय राजकारण करताय काय. पण खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्रामध्ये एक अशी क्रांती निर्माण झाली पाहिजे का त्या ठिकाणी तुम्हाला केंद्र सभा राज्यसभेमध्ये जाण्याची तयारी करायला पाहिजे. हे समाजाच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला वाली कुणी नाहीये, तुम्हाला दुसरा येऊन इतर कुणी येऊन तुमच्यासाठी लढा देईल, हा गोड गैरसमज आपल्या समाजातल्या बांधवांनी, युवा वर्गांनी हा गोड गैरसमज मनातला काढला पाहिजे. याचं कारण असं आहे की तुम्ही आतापर्यंत बघा, अभ्यासून बघा, मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही अभ्यास इथून पाठी तुम्ही झेंडेच घेऊन फिरलेले आहेत, पण तुमचा फक्त मर्यादित इलेक्शन पुरता वापर होतोय हे तुमच्या लक्षात यायला हवं. आपण शिक्षित आलोय, 5वी 10वी 9वी 12वी 11वी काही जे शिक्षण असेल त्या शिक्षणाने आपण शिक्षित झालेलो आहेत, वाचता येते म्हणजे आपल्याला समज पण आहे. जर आपल्याला समज नाही, ज्या अक्षरशून्य लोक त्यांना कळते की बाबासाहेब आंबेडकर, आता तुम्ही बघा आजही तुम्ही शहराच्या ठिकाणी किंवा इकडे गावात इकडे गेले तर बाबासाहेब आंबेडकरांचं डायरेक्ट BR आंबेडकर नाव आहे, फुटकी तुटकी गाडी आहे, धम्मचक्र, कष्टकरी काबड कष्टकरी माणूस आहे तो, त्याच्या गाडीवरती धम्मचक्र आहे, BR आंबेडकर नाव आहे, त्यांना स्वाभिमान आहे, त्यांचा अभिमान आहे. आज ह्या नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राने नगर जिल्ह्यापासून तर महाराष्ट्रापर्यंत तुम्ही आदर्श घ्या, UP बिहारचा आदर्श घ्या, चंद्रशेखर रावणचा आदर्श घ्या, त्यांनी कशा पद्धतीने चळवळी उभ्या केल्या आणि तुम्ही याचे त्याचे झेंडे घेऊन फिरता, हे विशेष वाटतं. कारण आपण पण शिक्षित आहे, आपल्याला पण कळतंय आपल्याला काय करायला पाहिजे समाजासाठी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला हे मांडायचे की कुणी कोणाच्याही भुलातापांना बळी पडू नका. समाजाला माझं एवढं सांगणं आहे, कारण हे गट तुमच्याकडे येणार आहेत, तुम्ही फुलं उधळणार आहेत आणि ते तुम्ही फुलं उधळता ते तुमच्या हातामध्ये प्रस्थापितांचे झेंडे देतील आणि फक्त वाऱ्या करायला लावतील. तुमच्यावर अन्याय झाल्यानंतर कोणता प्रस्थापित येणार नाहीये. संविधानावर आक्रमण झालं, कोणता प्रस्थापित आमदार खासदार कुणीही संविधानात जो फेरबदल चालला त्याच्यामध्ये कुणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही. आता महाराष्ट्रामध्येच नाही, देशामध्ये बघा तुम्ही कुठेही जाऊन कोणताही खासदार आमदार रस्त्यावर उतरलेला नाहीये. ज्या पक्षाचे तुम्ही काम करता, ज्या पक्षाचे तुम्ही झेंडे घेऊन करता, त्याच पक्षाच्या नेतृत्व करणारे मोठ्या नेत्यांनी 56 मोर्चे अॅट्रॉसिटीच्या विरोधात काढले आणि तुम्ही त्यांचे झेंडे घेऊन फिरता. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे कोण पावसात उभा राहिला आणि कोण आंध्रात उभा राहून भाषणं केली, त्यांनी काय आपल्यावरती उपकार केलेले नाहीयेत, हे लक्षात घ्या. ते त्यांनी त्यांच्या पुरतं त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी केली आहे. आपण कुणालाही खत पाणी घालू नका, कोणाचाही काम करू नका, कोणाचे झेंडे घेऊ नका. स्वयंभू जमलं तर आपल्या समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करा, नाही तर आपलं घर बघा, आपलं घर सुधारा. हे लोक सगळे हरामी आहेत, हे गटातटाचे सगळे नेते लोक, यांना कुणालाही जवळ करण्याच्या लायकीचे नाहीयेत, कारण यांनी फक्त समाजातल्या युवा वर्गांना वेड्यात करायचं काम केलेलं आहे. राहिला प्रश्न जातीयतेचा, तर जातीयतेचा प्रश्न ते रामगिरी बाबा आला, त्यांनी काहीतरी ओरडला, नितीश राणे आला, बोंबलला, तो गेला. हा समाजातला तेढ निर्माण करण्याचं काम करतात आणि आपल्या लोकांचे, आपल्या जे युवा वर्ग गरीब यांचे डोके फोडायची कामं करतात. यांना काही घेणं देणं तुमच्याशी नाहीये. तुमचे डोके फुटणार आहेत, तुम्ही दवाखान्यात जाणार आहेत, तुमच्या आईवडिलांना त्रास होणार आहे, यांना काही त्रास होणार नाहीये. नितीश राणे की जय किंवा रामगिरी बाबाची जय, काय नाहीये. मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलतं, मुस्लिम समाजालाही त्यांच्या विरोधात बोलता येतं. माझे मुस्लिम बांधव पण आहेत, मित्र आहेत माझे, त्यांना पण बोलता येतं, पण संयम असतो. 9% भारत देशामध्ये हा मुस्लिम समाज असताना ते आज गप्प आहेत आणि तुम्हाला बोलायला तयार नाही. असं तुम्ही समजू नका की मुस्लिम तुमच्या विरोधात जाऊ शकत नाही, जाऊ शकतात, त्यांना पण स्वाभिमान आहे. तुम्ही काही पण बोलता, घरात घुसून मारता, कोणाचे हात कुठे गेले नाही, कुणी बांगडे भरलेले नाहीत या ठिकाणी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येकाला ज्याचा त्याचा स्वाभिमान आहे, ज्याला त्याला धर्मरक्षण करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही साधू संतांनी कुणाला बोलायचे काम नाही. धर्माचं काम आहे तर तुम्ही धर्माची कामं करा आणि आपल्या धर्मापुरतं मर्यादित राहा. कोणाच्या धर्मावरती काही बोलायचा संबंध या ठिकाणी येत नाहीये. आज तुम्ही सांगा, तुम्ही ज्यांनी सांगितलं की जा मस्जिदीचे भोंगे काढा,
गेले गाबाळे काढायचे भोंगे. अरे आपण पडणार आहेत, आपल्या डोक्यात दगडे लागणार आहेत, त्यांची मुलं लंडन मध्ये शिकतायत, तुम्ही कशाला आपलं वेळ वाया घालतात, तुम्ही यांच्या पाठीमागे काय झेंडे घेऊन फिरता? हा मला सांगायचं आहे युवा वर्गांना. हे मला विरोधक भरपूर होतील त्याचा मला जाणून आहे मी 100%, आणि विरोधक सहन करण्याची पण ताकद ठेवतो. असं काही नाही की मी विरोधकांना सहन करण्याची ताकद ठेवत नाहीये. एवढं चळवळ करतो म्हणल्यानंतर विरोधक होणारच आहेत. चांगल्याला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात. त्याच्यामुळे हे आम्ही धरून चाललेलो असतो. परिणामों की चिंता काय रको होती, मर्द को होती नहीं है. मर्द को जब दर्द होता है तो सामने वाले को सहन नहीं होता, ही स्थिती आहे. आणि बगावत करण्यासाठी जिगर लागतो. ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्या समाजातल्या बांधवांनी कोणत्याही गटातटापाठी मग दीपक केदार असेल, कवडे असेल, जोगेंद्र कवडे असेल, चंद्रकांत अंधेरे असेल, तुमचा स्वाभिमानी पक्ष असेल, स्वाभिमानी पक्ष काढला, रिपब्लिकन स्वाभिमानी पक्ष. पहिले तर गुलाम तुम्ही झाले. कोणता स्वाभिमान आहे? स्वाभिमान तर पहिलं तुम्ही घाण ठेवला आणि स्वाभिमान पक्षाचं नाव ठेवलं. विशेष वाटतं. अरे नावं तरी अशी ठेवायचं की आपण घाण ठेवणारा पक्ष असं सांगा. त्या ठिकाणी तुम्ही पक्षाचं नाव असं ठेवा, घाण झालेला पक्ष असं जर नाव ठेवतं, आपण म्हणतात ठीक आहे बाबा, हरकत नाहीये, घाण पक्षच आहे, घाण होणारा पक्ष आहे काय, तर मग त्यांनी ठीक आहे, हरकत नाही. पण तुम्ही स्वाभिमानी नाव पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, घाण तर पहिले तुम्ही झाली काय, वाड्यावरचे गुलाम पहिले तुम्ही झाले आणि परत म्हणायचं आम्ही स्वाभिमानी. कसलं स्वाभिमानी? म्हणून त्या या ठिकाणी मला हेच सांगायचं आहे सगळ्यांना की बाबांनो, ह्या लोकांच्या नादी लागायचं नाही. गटातटाच्या आपल्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ही आपल्यासाठी काम करत आहेत, बहुजनांसाठी काम करत आहेत. त्यांनी 12 बलुतेदार 18 पगड जाती ह्या सोबत घेऊन आज सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. आणि 12 बलुतेदार 18 पगड जाती सगळे ओबीसी सगळे धर्म येतात याच्यामध्ये. आणि मला सगळ्यांना हाच सांगायचे याच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून, की सगळ्यांनी बाळासाहेबांच्या जोपर्यंत तुम्ही पाठीमागे उभा राहत नाही तोपर्यंत तुम्हाला राजकीय सत्ता भेटणार नाही. असा कोणताही पक्ष या भारत देशामध्ये आज नाहीये की बहुजनांना सोबत येऊन, बहुजनांना उमेदवारी देऊन त्यांना राजसत्तेमध्ये आणायचा. पहिले बाळासाहेब आंबेडकर ह्या भारताच्या इतिहासामध्ये पहिली नवी क्रांती घडवत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती घडवली, त्याच्यावरती आज आपण आहेत. बाळासाहेब आंबेडकर आपल्याला केंद्र सभेत, राज्यसभेत नेऊन ही नवी क्रांती बाळासाहेब आंबेडकर घडवतात. ही सगळ्या बहुजनांनी लक्षात घ्यायला पाहिजे. इतकंच मी या ठिकाणी सांगू शकतो. जय भीम, जय शिवराय, जय किसान, जय जवान, जय जवाहर, जय चमार. जय भीम, जय शिवराय.